नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपलेले असतात. धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीचे वजन शेष नागाने पेललेले आहे, तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती आणि त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तूही बाहेर पडल्या असं म्हटलं जातं. नागपंचमीचा शुभमुहूर्त. यावर्षी नागपंचमी शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शिवाची पूजा केली जाते. याशिवाय नागपंचमीचा दिवस कालसर्प दोष दूर करण्यासाठीही अतिशय शुभ मानला जातो. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 12:36 सुरू होईल आणि 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:14 पर्यंत असेल. नागपंचमीची पूजाविधी. या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच दुर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमस्तु सर्पोभय एकेच पृथ्वी मनु ए अंतरिक्षे ए दिवी तेभ्ये सर्पोभ्ये नमः या मंत्रांचा जप केल्याने कालसर्पदोषांचा प्रभाव कमी होतो. या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये. तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये असं म्हटलं जातं. तसेच पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांतीस्थाने असतात. अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे. ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते. त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच गृहिणीलाही रोजचा रांधा, वाढा, उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजी चिरू नये असा नियम केला असावा आणि ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम मिळावा हा त्यामागील हेतू असावा. त्याला जोड दिली जाते ती एका पौराणिक कथेची. तर ती कथा पुढीलप्रमाणे आपण पाहूयात. एकदा एक शेतकरी जमीन नांगरीत असताना त्याच्या नांगरीचा फाळ नागाच्या बिळात घुसला आणि त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचं पाहून तिला खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह मारले. त्या शेतकऱ्यांची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचले. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला आणि तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली आणि तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि तिच्या भावंडांना पुन्हा जिवंत केले. दुसरी पौराणिक कथा सांगितली जाते की अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जनमेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला, ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जनमेजयाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती आणि त्या दिवशी आस्तिक मुनीमुळे सापांचे रक्षण झाले.
त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला. या कथेवरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते आणि यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे इत्यादी कामे टाळली जातात. आणि तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक, पुरणपोळी, दिंड, पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. गावात नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचं दर्शन होते, परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाजजागृती झाली आहे. आणि या निमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबर खऱ्याखुऱ्या नागांचं प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर या सणांचा व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकेल. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.